संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलच्या 20 उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये आपला विजय मिळवलेला आहे। तर सहकार बचाव पॅनलच्या एकमेव उमेदवाराने या निवडणुकीमध्ये आपला विजय मिळवलेला आहे। त्यामुळे ही निवडणूक जी ती फार अटीतटीची झालेली होती। खरं तर अजितदादांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातल्यापासून ही निवडणूक कशी होणार, चुरशीची होणार का किंवा 21-0 होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र ज्या दिवशी निवडणुकीचा अंतिम निकाल आलेला आहे त्या दिवशी मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय। 21 नव्हे तर 20 उमेदवार जे ते नीलकंठेश्वर पॅनलचे निवडून आलेले आहेत आणि चंद्रराव तावरे हे जे स्वतः सहकार बचाव पॅनलच्या निवडणुकीमध्ये उतरलेले होते, त्यांचं पॅनल या निवडणुकीमध्ये उतरलेलं होतं, हे निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। मात्र त्यांचे खंते समर्थक, शिलेदार आणि शिष्य असलेले रंजन तावरे हे या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत। माळेगाव गटातून त्यांचा पराभव झालेला आहे। खरं तर अजितदादांनी ही निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची केलेली होती। माळेगाव कारखान्याची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आणि घासून नाही तर ठासून जिंकायची असा प्रण अजित पवारांनी केलेला होता आणि त्या दृष्टीनं अजितदादांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळतं। गेल्या 15 दिवसांपासून अजितदादा या निवडणुकीच्या निमित्तानं माळेगावच्या कार्यक्षेत्रामध्ये सभा घेत होते। जवळपास 12 सभा त्यांनी घेतलेल्या होत्या। याशिवाय सांगता सभा असेल आणि प्रचाराची सुरुवात असेल अशा 14 सभा ज्या आहेत त्या निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अजितदादांनी घेतलेल्या होत्या। खरं तर अजितदादांनी सभा घेताना चंद्रराव तावरे यांच्या वयाचा वारंवार उल्लेख केलेला होता, त्यांना विस्मरण होतं आहे किंवा अशा अनेक जे प्रकार आहेत, आरोप आहेत ते अजितदादांकडून करण्यात येत होते आणि अजितदादांकडून एक सांगण्यात येत होतं की मी या कारखान्याचा चेअरमन होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देणार आहे। त्यामुळं सभासदांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावरती विश्वास ठेवल्याचं पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडं रंजनकुमार तावरे असतील किंवा चंद्रराव तावरे असतील यांनी देखील या कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिल्यामुळं कुठंतरी ही निवडणूक जी आहे ती लक्षवेधी ठरलेली होती आणि या निवडणुकीच्या निमित्तानं रंजन तावरे असतील किंवा चंद्रराव तावरे असतील यांनी देखील एक आरोप केलेला होता की अजितदादांना सहकारी साखर कारखानदारी ती मोडीत काढायची आहे आणि माळेगावचं वाटोळं करायचं आहे असा आरोप त्यांच्याकडून सातत्यानं केलेला होता आणि हाच धागा पकडत चंद्रराव तावरे यांच्याकडून अजितदादांना लक्ष केलं जात होतं। मात्र अजितदादा या निवडणुकीमध्ये गांभीर्यानं घेतलेली निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये अगदी 593 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्यानंतर योग्य उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची निवड करून त्या उमेदवारांचं सर्व प्लॅनिंग जे आहे ते अजितदादांनी केलेलं होतं। अजितदादांनी या निवडणुकीच्या सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की मी या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी सर्व यंत्रणा वापरणार आहे आणि ती निवडणुकीतली यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी पाहायला देखील मिळाली। कारण अजितदादांनी या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या टॅक्टिक्स वापरलेल्या आहेत त्या लक्षणीय आहेत। कारण अजितदादांनी या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केलेला नाही। ही निवडणूक जी आहे अतिशय गांभीर्याने घेतलेली होती। राज्याचे उपमुख्यमंत्री असताना देखील ही कारखान्याची निवडणूक का गांभीर्याने घेतली जाते असा आरोप जो आहे तो प्रत्येकाकडून केला जात होता। विशेषतः विरोधकांकडून त्या संदर्भातले अपडेट जे आहे ते वारंवार विचारले जात होते की दादांनी या निवडणुकीमध्ये एवढं का लक्ष घातलेलं आहे, या कारखान्याचं चेअरमन होऊन दादांना करायचं काय। मात्र अजितदादांनी हा निवडणुकीचा रणसंग्राम आहे तो अगदी विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे हाताळलेला होता। या निवडणुकीच्या निमित्तानं अजितदादांनी जे नाराज उमेदवार होते, जे नाराज लोक होती त्यांच्या देखील भेटीगाठी घेतलेल्या होत्या आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय करण्याचं देखील अजितदादांनी स्वतः काम केलेलं होतं। खरं तर या निवडणुकीच्या निमित्तानं माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची केलेली होती अजितदादांनी। त्याचं कारण असं की स्वतः चेअरमन पदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर या कारखान्याचं जे अस्तित्व आहे ते मोठ्या प्रमाणावरती टिकवण्यासाठी अजितदादा प्रयत्न करतील असं सांगितलं जात होतं। खरं तर या कारखान्याची निवडणूक असताना या कारखान्याशी निगडीत असलेल्या 19,000 सभासदांचं आणि त्यांच्या मागे असलेल्या जवळपास 1 लाख मतदारांचं भवितव्य जे आहे ते या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जपण्याचा प्रयत्न अजितदादांकडून केला जात होता असं म्हणायला हरकत नाही। कारण ही निवडणूक जी आहे ती अतिशय
महत्त्वाची होती शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, सभासदांच्या दृष्टीनं, तसंच बारामतीतल्या विधानसभा लोकसभेच्या दृष्टीनं देखील. कारण येत्या काळामध्ये काही जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये जर माळेगाव कारखाना आपल्या हातून गेला तर विरोध वाढू शकतो, विरोधकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे अजितदादांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतलेली होती. तर दुसरीकडं रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्याकडून देखील तगडं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला होता नीलकंठेश्वर पॅनलच्या विरोधात. मात्र तसं होताना दिसलं नाही. ज्यावेळी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी अजितदादा स्वतः ब वर्ग गटातून निवडून आलेले होते. अर्थात ब वर्ग संस्थांचे प्रतिनिधी जे आहेत ते अजितदादांच्या विचाराचे आहेत आणि त्यामुळं अजितदादांचं या संस्थांवर प्राबल्य असल्यामुळं अजितदादा साहजिकच यांनी ब वर्ग प्रवर्गातून निवडून आले. मात्र त्यानंतर जे हाती निकाल लागायला सुरुवात झाली त्यामध्ये कॅटेगरीतले जे काही 5 उमेदवार आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती असेल, इतर मागास प्रवर्ग असेल, महिला राखीव प्रतिनिधी असेल किंवा OBC असेल, अशा अनेक ज्या कॅटेगरीज आहेत त्यामध्ये अजितदादांच्या विचाराचे उमेदवार निवडून यायला सुरुवात झाली. प्रत्यक्ष असंच काल सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर असं जाणवलं होतं, असं वाटलं होतं की कुठंतरी क्रॉस वोटिंगचा फटका पॅनलला बसू शकतो. मात्र जसं निकालाचे कल हाती यायला लागलेले आहेत तसं हे जे लोकांचं विचार करण्याचं क्रॉस वोटिंगचं जे मत होतं ते कुठंतरी चुकीचं ठरताना पाहायला मिळतं. कारण अजितदादांच्या पॅनलला जवळपास एकतर्फी विजय मिळालेला आहे. त्यात चंद्रराव तावरे जे आहेत ते फक्त विजयी झालेले आहेत आणि आपला पॅनल जो आहे तो एकतर्फी जवळपास अजितदादांनी जिंकून आणलेला आहे. खरं तर असं म्हटलं जात होतं अजितदादांकडून की 21-0 जे आहे ते या निवडणुकीमध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळेल. 21 राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार निवडून येतील आणि 0 म्हणजे 0 जे आहे ते उमेदवार बचाव पॅनलचे निवडून येतील. मात्र तसं होताना दिसलं नाही. प्रत्यक्ष चंद्रराव तावरे हे मतदानाच्या प्रक्रियेत जरी सहभागी झाले नव्हते, मतमोजणीच्या प्रक्रियेत सहभागी झाले नव्हते, मात्र त्यांचा विजय जो आहे तो या सांगवी गटामधून मोठ्या प्रमाणावरती मतांनी विजय झालेला आहे. हे झालं पण राजकारण समजून घेतलं. मात्र शरद पवारांनी देखील या निवडणुकीमध्ये आपलं पॅनल उतरवलेलं होतं आणि शरद पवारांची स्ट्रॅटेजी या निवडणुकीच्या मैदानात यशस्वी ठरली का असं म्हणावं लागेल. कारण शरद पवारांनी अजितदादांचीही ते तडजोड केलेली नव्हती आणि चंद्रराव तावरेंशी देखील तडजोड केलेली नव्हती. असं म्हटलं जातं आहे की चंद्रराव तावरे यांच्याकडं देखील शरद पवारांनी अपील केलेलं होतं, त्यांच्याशी समेट घडवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तसंच अजितदादांकडे देखील त्यांनी काही प्रस्ताव मांडले होते की माझ्या विचारांचे काही संचालक तुम्ही या तुमच्या उमेदवारीमध्ये घ्या आणि हा कारखाना आहे तो आपण एकत्रित लढवू आणि जिंकूयात. मात्र तसं होताना दिसलं नाही. शरद पवारांचा हा प्रस्ताव अजितदादांनी फेटाळल्याची चर्चा आहे आणि त्यामुळं कुठंतरी शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये आपलं स्वतःचं पॅनल उतरवलं. मात्र शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये म्हणावं तसं लक्ष घातलं नाही. कारण खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचाराची एक सभा घेतल्यानंतर सांगता शेवेला सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या. त्यांनी स्वतः या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं नाही. याशिवाय योगेंद्र पवार या निवडणुकीमध्ये प्रचंड सक्रिय होताना पाहायला मिळाले. मात्र योगेंद्र पवार यांची ही सहकारातली पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळं ते आपल्या मतदारांपर्यंत आपल्या पक्षाचं, आपल्या पॅनलचं अपील जे आहे ते प्रभावीपणे मांडू शकले नाहीत आणि त्यामुळं कुठंतरी या मतदारांना जो अजितदादांचा मोठा आसरा, मोठा दिलासा किंवा मोठा आशावाद अजितदादांच्या रूपानं या सभासदांमध्ये पाहायला मिळाला. अजितदादा या कारखान्याचे चेअरमन होणार आणि आपल्या ऊसाला चांगला भाव देणार असं या सभासदांचं म्हणणं होतं आणि त्यातही अजितदादांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक न करता सर्व टॅक्टिक्स वापरलेल्या होत्या. शेवटच्या 3 दिवसात ज्या काही यंत्रणा वापरायच्या त्या मोठ्या प्रमाणावरती अजितदादांनी वापरलेल्या होत्या आणि त्यामुळे कुठंतरी सहकार बचाव पॅनलचा सध्या तरी सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळते. विशेषतः रंजन कुमार तावरे हे देखील माळेगाव गटातून पराभूत झालेले आहेत आणि त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र अगदी 593 मतांनी रंजन तावरे यांचा पराभव झालेला आहे. मात्र आपण जर पाहिलं या निवडणुकीच्या निमित्तानं किंवा या बारामती तालुक्यातल्या या कारखान्याच्या निवडणुकी, छोटी निवडणूक आहे मात्र राज्याचं लक्ष वेधून घेणारी ही निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये बळीराजा सहकार बचाव पॅनल जो आहे तो अतिशय प्रभावी ठरला. कारण
त्यांचे उमेदवार निवडून आले नाहीत, मात्र यांच्या जे बळीराजा सहकार बचाव शरद पवारांचं पॅनल आहे त्यांच्या उमेदवारांना जेवढी मतं मिळालेली आहेत तेवढीच मतं सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना कमी मिळालेली आहेत. त्यामुळं या बळीराजा सहकार बचाव पॅनलचा ज्या उमेदवारांचा फटका आहे तो साहजिकच सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना बसलेला आहे. जर सहकार बचाव पॅनल बळीराजा सहकार बचाव पॅनल जर या निवडणुकीच्या मैदानात उतरलं नसतं कदाचित समोरासमोर फाईट झाली असते रणजितकुमार तावरे, चंद्रराव तावरे आणि अजितदादांच्या पॅनलमध्ये, आणि हा विजय जो आहे तो आणखी टफ झाला असता अजितदादांच्या दृष्टीनं. मात्र तसं होताना पाहायला मिळालं नाही. अजितदादांनी या निवडणुकीमध्ये मायक्रो प्लॅनिंग देखील केलेलं होतं आणि त्यामुळं त्यांचं हे प्लॅनिंग आहे ते यशस्वी होताना पाहायला मिळतं आहे. सध्या चंद्रराव तावरेच हे एकमेव उमेदवार आहेत जे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधी गटाकडून निवडून आलेलं आहे. मात्र अजितदादांच्या पॅनलकडून 20 उमेदवारांची सरशी जी आहे ती पाहायला मिळते. 20 उमेदवार जवळपास विजय झालेला आहे त्यांचा, आणि अजितदादा या निवडणुकीमध्ये कारखान्याचे चेअरमन होतील असं नक्की म्हणायला हवं. कारण आता कोणत्याही प्रकारचा अडसर उरलेला नाही अजितदादांच्या चेअरमन पदाला, कारण चंद्रराव तावरे एकमेव उमेदवार विरोधामध्ये उभे आहेत आणि त्यामुळं विरोधात निवडून आलेले आहेत. त्यामुळं आता कोणत्याही प्रकारचा अडसर जो आहे तो अजितदादांच्या दृष्टीनं या ठिकाणी राहिलेला नाही. मात्र पुन्हा एकदा सांगेन की अजितदादांनी ही निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची केलेली होती आणि त्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये स्वतः ताकद लावलेली होती आणि त्यांच्या टॅक्टिक्स ज्या आहेत त्या पुन्हा सांगतो की त्या यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. चंद्रराव तावरे यांचा पराभव केलेला माफ करा, चंद्रराव तावरे हे जे आहेत ते विजयी झालेले आहेत. मात्र 20 उमेदवारांचा सुपडा साफ जो आहे तो अजित पवारांच्या पॅनलनं केलेला आहे. चंद्रराव तावरे यांच्या रूपानं एकमेव उमेदवार जो आहे तो सहकार बचाव पॅनलचा निवडून आलेला आहे. खरं तर असं म्हणावं लागेल की सिंह आला पण गड गेला, कारण जसं म्हणतात की गड आला पण सिंह गेला, पण इथं उलटं झालेलं आहे. सिंह आला पण गड गेला आहे, हाती काहीच राहिलेलं नाही. चंद्रराव तावरे हे स्वतःच निवडून आलेले आहेत. मग आता बघावं लागेल की गेल्या पंचवार्षिक निवडणुकीसारखं गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चंद्रराव तावरे या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये निवडून आलेले होते, मात्र ते कारखान्याकडे फिरकले देखील नाहीत. आता तर खुद्द चेअरमन अजित पवार असणार आहेत. त्यामुळे कारखान्याच्या या निवडणूक कामकाजामध्ये किंवा निवडणूक संपल्यानंतर आता चंद्रराव तावरे कारखान्याच्या कामकाजामध्ये सक्रिय होतात का, सहभागी होतात का, आणि ते सभासदांना न्याय देतात का? कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.